तर बघा आजच्या लेक्चरमध्ये सर आपण 11th क्लास फिजिक्स मोशन इन 2D मीन्स मोशन इन 2 डायमेन्शन क्रिटिकल थिंकिंग मध्ये एक सिंपल सर क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहू। सर तो क्वेश्चन क्रिटिकल थिंकिंग मधला आहे, म्हणजे आपला थोडा विचार करावा लागेल सर क्वेश्चन सॉल्व्ह करताना। बोलो हां या ना हा सर, कारण सर काय क्रिटिकल थिंकिंग ओके, विचार करून सर आपला तो सर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे ओके, विचार विमर्श करून। तर बघा चला आपण विचार करूया। तर क्वेश्चन काय आहे बघा, a stone projected from the ground with velocity 50 meter per second at an angle of 30 degree if crosses a wall after 3 seconds, how far beyond the wall the stone will strike the ground? g is equal to 10 meter per second चा स्क्वेअर। तर काय क्वेश्चन आहे बघा, समजून घ्या सर क्वेश्चन काय। तर बघा एक सर वॉल आहे ओके, वॉल मध्ये भिंत ओके, आपण सर ड्रॉ करू सर स्ट्रक्चर ओके। तर बघा सर या प्रकारची वॉल आहे सर, अशा प्रकारची वॉल आहे ओके ओके सर जी ओके, अशी सर वॉल आहे, काय सर वॉल आहे, इज कॉल्ड एज वॉल मीन्स भिंत। बोलो हा या ना हा सर। नंतर सर काय आपण सर स्टोन सर काय केला असा फ्लाय केला ओके, मीन्स फेकला सर जी, आपण सर स्टोन फेकला सर, स्टोन आहे जो कॉल्ड एज दगड धोंडा। बोलो हा या ना हा सर, द स्टोन और धोंडा। सर तो आपण किती मीटर पर सेकंड फेकला सर, आपण सर तो 50 मीटर पर सेकंड सर फेकलेला आहे। बोलो हा या ना हा सर। तर बघा हा धोंडा सर भिंती पलीकडे जो काही टाइम लागला पडण्यासाठी सर तो सर आपला 3 सेकंड सर दिलेला आहे ओके ओके सर जी ओके। नंतर सर आपला विचार लिखा धोंडा सर जी इकडं किती मीटर पर्यंत सर पडेल ओके, म्हणजे आपण तिथे डिस्टन्स सर आपला मेन सर फाइंड करावं लागेल सर जी। बोलो हा या ना हा सर। तर इकडे सर आपण विचारले बघा हा किती सर इकडे डिस्टन्स पर्यंत सर तो धोंडा पडन सर भिंतीच्या पलीकडे आपल्याला सर मेन सर हे फाइंड करायचं आहे डिस्टन्स ओके ओके सर जी ओके। बट सर त्याआधी सर आपला या भिंतीच्या इतकी आपली भिंत ओके, हे सर भिंत किती सर टाइम नंतर सर तो धोंडा किंवा दगड स्टोन क्रॉस करीन सर आपल्याला सर फर्स्ट टाइम सर काढावं लागल आणि नंतर सर आपला डिस्टन्स सर काढावं लागल। बोलो हाँ या ना, कुछ बात समझ में आपको का नाही आई आई सर जी आई ओके। तर लिहायचं बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहायचा, टी इज इक्वल टू लिहायचा काय लिहायचा बघा, दिअर फोर मध्ये लिहायचं बघा टी इज इक्वल टू 2 म्यू काय लिहायचं बघा साइन थीटा। बोलो हाँ या ना हा सर, बाय मिलेंगे क्या जी। तर बघा साइन 30 तर सो अँगल दिला आपला, अँगल दिला ओके सर। तो आपण जेव्हा स्टोन सर फेकला का तर तो 30 डिग्री सर अँगल न फेकलेला आहे ओके, थीटा इज इक्वल टू 30 सर आपला डिग्री दिलेला आहे। आपण सर तो स्टोन ह्या अँगल न फेकलेला आहे भिंतीच्या पलीकडे, यस और नो यस सर। तर लिहायचं बघा टी इज इक्वल टू 2 म्यू साइन थीटा बाय जी। तर बघा साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2, लिहायचं बघा इथं साइन 30 की व्हॅल्यू कितनी होती है, साइन 30 इज इक्वल टू असतं बघा 1/2, लिहायचं बघा टी इज इक्वल टू दिअर फोर मध्ये काय लिहायचं रे 2 इंटू म्यू मीन्स 15 इंटू कितना हुआ जी 1/2 इंटू जी की व्हॅल्यू कितनी हमको दी है, दी हमको बाजू 10, लिहायचं बघा दिअर फोर मध्ये टी इज इक्वल टू मध्ये यह कटलं इथं कटलं सर 5 सेकंद। बोलो हाँ या ना हा सर जी हाँ। तर बघा जी काय भिंत आहे का सर, जी भिंत आपली ही भिंत सर क्रॉस करण्यासाठी सर आपला 5 सेकंद हा इतका टाइम लागल, यस और नो यस सर। तर लिहायचं बघा दिअर फोर मध्ये आपला सर क्वेश्चन मध्ये दिली आहे 3 सेकंद। 3 सेकंद सर आपला काय दिले बघा, 3 सेकंद दिले बघा अक्रॉस वॉल आफ्टर 3 सेकंड। तर बघा आपलं जर हे आलं 5 सेकंडचं उत्तर आलंय, आपण सर त्याला काय करू माहिती आहे, यामधून सर त्याला सबट्रॅक्ट करू मीन्स त्यामधून सर ते मायनस करू। लिहायचं दिअर फोर मध्ये 5 - 3 इज इक्वल टू आलं बघा 2 सेकंड। बोलो हाँ या ना हा सर। आता सर आपला डिस्टन्स सर फाइंड करावं लागल सर, तो स्टोन किती मीटर पर्यंत सर पुढे जाईल, यस और नो। आपण तो फेकला स्टोन या अँगल ओके ह्या व्हेलॉसिटीनं तो भिंती पलीकडे किती मीटर पर्यंत जाईल किंवा किती मीटरचं ट्रॅव्हल करण आपल्याला फाइंड करायचं आहे। तर लिहायचं बघा दिअर फोर मध्ये डायरेक्ट लिहायचं बघा काय लिहायचं ब्रॅकेट मध्ये लिहायचं बघा म्यू कॉस थीटा ब्रॅकेट क्लोज इंटू टी, लिहायचं बघा दिअर फोर मध्ये ब्रॅकेट मध्ये म्यू मी सर काय दिलं आपल्याला दिले 50 सर आपला मीटर पर सेकंड दिलेला आहे, इंटू लिहायचं बघा कॉस
30 ची व्हॅल्यू काय असते cos 30 इज इक्वल टू असतं बघा √3/2 ओके ब्रॅकेट क्लोज t मीन्स आपलं 2 सेकंड सर जी बोलो हा या ना हा सर लेगचं बघा देअर फोर मध्ये इथं सर काय होणार हे कटून जाणार यस ऑर नो यस सर तर लेगचं बघा कशामध्ये ब्रॅकेट मध्ये 50 इंटू √3 ची व्हॅल्यू सर काय असते 1.7 असते ओके √3 इज इक्वल टू 1.7 सर आपला व्हॅल्यू माहित आहे 1.7 असते तर उत्तर किती येणार सर लेगचं बघा देअर फोर मध्ये अप्रॉक्सिमेटली मध्ये 50 इंटू 1.7 इज इक्वल टू उत्तर आलं बघा किती 85 मीटर बोलो हाँ या ना 85 मीटर इज आंसर अरे कुछ बात समझ में आई तो बात छापो दिमाग में सिंपल क्वेश्चन था क्रिटिकल था बट सिंपल था ओके बात छापो दिमाग में